हॅलो मंडळी, वेलकम टू माय चॅनल. तर आज तुम्हाला माहिती की आज काय आहे. तर आज आहे माझ्या पेपरचा लास्ट दिवस. हो, तर आज मी फ्री होईन सगळ्या गोष्टीपासून. कुणी मला हे म्हणणार नाही की तू हे का नाही केलंस, ते का नाही केलंस, अभ्यास का नाही केला, मोबाईलच का बघितला. क्यों? आज मला कुणीच काय म्हणणार नाही आहे, कारण की आज आहे माझ्या पेपरचा लास्ट दिवस. तर मी आज खूप खुश आहे. काल मी ब्लॉग बनवू शकलो नाही, कारण की काल होळीमध्ये म्हणजे मी काल जास्त होळी खेळलोच नाही, कारण की म्हणून मी काल ब्लॉग बनवू शकलो नाही. जास्त होळी मी काल खेळलोच नाही. मी काल म्हणजे अभ्यासच जास्त करत बसलो, कारण की आज लास्टचा पेपर आहे, म्हणून त्याच्या एक्साइटमेंटमध्ये मी काल जास्तच अभ्यास केला. मस्त जोक मारा रे, या हस रे हलकट हस. तर आज मी पूर्ण ब्लॉग बनवणार आहे, एंडपर्यंत पूर्ण बघा. 2 hours later. तर पप्पा आता चाललेत कामावर. हे पैसे त्यांनी मला खर्चायला दिले नाहीयेत, हे मला पेट्रोलसाठी लागतात. क्या बोला तूने? तर हे बघा गाईस, आता मी झालोय पूर्ण रेडी. तर आता मला माझ्या मित्रांचं वेट करायला लागेल की ते कधी येतात म्हणून. मी पूर्ण आता रेडी झालोय. मी माझी बॅग ते सगळं हॉल तिकीट ते सगळं घेतलंय, पाण्याची बॉटल ते वगैरे सगळं घेतलंय. शाबाश बेटा. आज लास्टचा पेपर आहे आणि खूप म्हणजे मला खूप चांगलं वाटतंय की आज लास्टचा पेपर. तर पप्पा आता गेलेत कामावर. 2 hours later. तर आता मी चाललोय माझ्या मित्रांसोबत सेंटरवर. तर गाईस फायनली आता आम्ही पोचलोत आमच्या सेंटरवर. तर गाईस आता मी तुम्हाला भेटतो एक्झाम झाल्यानंतर. 2 hours later. तर गाईस आता आम्ही परीक्षा देऊन आलो. तर आता आम्ही चाललोत आमच्या क्लासमेट भक्तीच्या घरी. तिच्या घरी जेवायला बोलवलं, तिच्या घरी आता आम्ही चाललो.
तर गाईस आता आम्ही आलोत भक्तीच्या घरी. शेत कुठपर्यंत आहे? तिथपर्यंत आहे का? कोणती नदी? नदी आहे का? इथून डोंगरापासून लय भारी व्ह्यू येतात फोटो काढायला. आणि तुमच्या गाई म्हशी. तर आता आम्ही आलो खाली जेवायला. 2 hours later. तर गाईस आता आमचं जेवण ते सगळं झालंय. तर आता आम्ही चाललो खाली. 2 hours later. हां काय नाही बाय. तर आलोय आता मी घरी. तर असं शेवटचा पेपर संपला. मला इतकं चांगलं वाटतंय. आज पेपर संपला. आज शेवटचा फायनली आज शेवटचा पेपर संपलाय. यश दरवाजा खोल. ये माझा पेपर संपला. मला खूप चांगलं वाटतंय आज पेपर संपला म्हणून शेवटचा. 2 hours later. हॅलो गाईस आता मी झालोय फ्रेश. तर माझे पेपर संपलेत. मला इतकं चांगलं वाटतंय की फायनली माझे पेपर संपले. तर आता मी फ्री झालोय सगळ्या गोष्टीपासून. 2 महिन्यासाठी रिझल्ट येऊस तर मी फ्री झालो. म्हणजे खरंच मी फ्री झालोय. ह्या पूर्ण महिन्यामध्ये मी इतकं बिझी होतो सगळ्या पेपर्समध्ये, एक्झाममध्ये, स्टडीजमध्ये. पण आता मी सगळं फ्री झालोय. आता मी पहिल्यासारखं व्हिडिओ रील्स सगळं काढेल. अरे बाप रे, ये तो धोती खोल रहा है. तर आता तर मी आलो एक्झाम वरून. आता करतो थोडासा आराम. मग आपण स्टार्ट करू पुढचा ब्लॉग. 2 hours later. तर मी आताच उठलोय. तसं तर उठलो नाहीये कारण की मी मोबाईल बघत बसलो. मी थोडा वेळ पण आराम केला नाही, झोपलो नाही. मी मोबाईल बघत बसलो. तर आता मला माझ्या भावासोबत जायचं, यश सोबत जायचंय. मला त्याचे फोटो काढायला स्कूलमध्ये सांगितलेत. तर जाऊत मग. तर गाईस मी झालोय आता रेडी. तर आता यश पण झालं रेडी. तर आता आम्ही जाणार आहेत सुपर मार्केटमध्ये. तर सुपर मार्केट अरे कहना क्या चाहते हो? मध्ये का जाणार आहे तर तुम्हाला तिकडे गेल्यावरच सांगतो. तर चला. इच्छू खुशी पेपर चांगला गेला. बाय बाय बाय. तर आता आम्ही चाललो सुपर मार्केटमध्ये. कारण की सुपर मार्केटमध्ये आम्हाला करायचं फोटो काढायचा आहे. कारण की ह्याच्या टीचरने सांगितलं की कोणत्या तरी भाजी मध्ये जाऊन फोटो काढायचा आहे आणि ते एका प्रोजेक्ट पेपरमध्ये लावायचं आहे. तर तुम्हाला वाटत असेल की मी मास्क का घातलाय, पण नाही. पण मला सर्दी झाली म्हणून मी मास्क घातलाय. असं तर म्हणजे मी मास्क घालत नाही. कौन है ये लोग? कहां से आते हैं? पण मला सर्दी झाली आहे म्हणून मास्क घातलाय मी. तुम्हाला वाटत असेल की पब्लिक प्लेसमध्ये ब्लॉक करायला म्हणून ह्याने मास्क घातलाय. नाही, तसं नाही आहे. मला खरंच सर्दी झाली म्हणून मी मास्क घातलाय. तर हे बघा आलं सुपर मार्केट. तर आता आम्ही जाणार आहे सुपर मार्केटमध्ये फोटो काढायला. जर माझ्याकडे काय पैसे असले तर मी घेतलं पण असतं काही, पण माझ्याकडे पैसेच नाही. तर आता पण जाऊ. फक्त फोटोसाठी चाललोय मी. वा
तर काढलाय आम्ही सुपर मार्केटमधून फोटो. त्याचा फोटो काढायचा होता म्हणून मी आलतो, फक्त माझ्याकडे काय पैसे बिशे नाहीत, मी काय घेतलं पण नाही आहे. तर आता जावं लागेल घरी. तर झाला आहे आता फोटोशूट तर नाही म्हणणार ही, कारण की हे जस्ट एक फोटो होता प्रोजेक्ट, स्कूल प्रोजेक्टसाठी फोटोशूट केला. आणि हे बघा हे किती भारी मंदिर आहे. जायचं आलोय आता मी घरी आलोय. तर मग मी आता गेली आहे दळण आणायला. खोल पटकन. Two hours later. तर हे बघा गाईज, पप्पा पण आता आलेत कामावरून आणि ह्यांनी इथं कापलेत टरबूज. मला पण खायचं आहे. मम्मी तुला नाही का खायचं टरबूज? हा मी प्लेट घेऊन येतो. बड़ा हरामी हो बेटा. 2 hours later. तर चला फ्रेंड्स, आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतो. लवकरच भेटूया आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये.